नमस्कार मित्रांनो, मी पार्थ उत्तेकर. आपण बघत आहात क्रॉनिकल कट्टा. आज आपल्या क्रॉनिकल कट्ट्याचा दुसरा एपिसोड, ज्याचं नाव आहे म्युझिक, पॅशन आणि यूथ. तर आज आपल्यासोबत माझा मित्र आलाय. नमस्कार. नमस्कार. तूच परिचय करू. माझं नाव ऋतुज चांदेकर आणि मी सध्या मॉडर्न कॉलेज गणेश खिंडमध्ये मायक्रोबायोलॉजीचं शिक्षण घेतोय आणि त्याच्याच बरोबर माझ्या गुरु म्हणजे डॉक्टर अश्विनी चांदेकर यांच्याकडे सध्या शास्त्रीय संगीताचं माझं शिक्षण सुरू आहे. चला या पॉडकास्टला सुरू करूया. गायनाची आवड कशी निर्माण झाली? गायनाची आवड म्हणजे तसं खरं सांगायला गेलं तर माझे पणजोबा म्हणजे पंडित शंकरराव व्यास, त्याच्यानंतर माझी आजी पण खूप मोठी गायिका होती आणि माझी काकू म्हणजे ज्यांच्याकडे मी सध्या संगीताचं शिक्षण घेतोय त्या म्हणजे डॉक्टर अश्विनी चांदेकर, त्यांच्याकडे सध्या मी शिक्षण घेतोय. आणि ते घरातच असल्यामुळे लहानपणापासून गाण्याचे जे संस्कार आहेत ते माझ्यावरती होत गेले. आणि ते गाण्याचे करत असताना तरी वाटायला लागलं की खरं काहीतरी म्हणजे आत्ताचा जमाना जर तुम्ही पाहिलात तर पॉप असेल किंवा अगदी आपण रॅप म्हणतो किंवा बॉलीवूडचं असेल तर हे कल्चर, पण त्यामध्ये काहीतरी एक वैज्ञानिक किंवा बौद्धिक जे काहीतरी संगीत असतं तर ते शास्त्रीय संगीत आहे असं मला खूप. आणि तिथून ती जी गाण्याची ओढ आहे किंवा ती आवड तिथून ती निर्माण. आपण म्हणू शकतो बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात. तसंच झालं का म्हणजे लहानपणापासून तू सुरू केलं ते? लहानपणाचं असताना म्हणजे मी 4 वर्षाचा असताना मुक्तांगण बालरंजन केंद्रामध्ये म्हणजे अगदीच खूप असताना आहे ना, साने गुरुजी जो चित्रपट होता श्यामची आई, त्याच्यामधलं पितांबर खूप अवघड गाणं आहे. तर ते मी 4 वर्षाच्या असताना खूप असं लोकांसमोर ते सादर केलं आणि तो म्हणजे माझं खरा म्हणायला गेलं तर पहिलाच एक स्टेज परफॉर्मन्स होता. जरी छोटा असलं तरी ती एक आठवण असते की तिथून जी सुरुवात झाली. मग नंतर ते मला खूप वाटतं की घरात असलं ना की तो एक फायदा असा झाला की मला ते गाण्याचे जे संस्कार आहेत ते कानावरती होत गेले. त्यामुळे ते मला पूर्ण ते आत्मसात करायला इतका वेळ लागला नाही असं मला खूप वाटतं. तू आता सांगितलंस जे गाणं तू सुरुवातीला गायलंस आपलं आणि पहिला स्टेज परफॉर्मन्स जो आपण असते तो एक्सपिरियन्स काय होता? तू अवघ्या 4 वर्षाचा होतास तेव्हा आणि तरी तू स्टेज परफॉर्मन्स दिलास, तर तो एक्सपिरियन्स सांग जरा. माझी आई सुद्धा ही अभिनव आपली जी शाळा आहे कर्वेनगरला तर तिकडे ती संगीत शिक्षिका आहे आणि तिने मला 4 वर्षाचं असताना तिने हे मला गाणं शिकवलं होतं. त्यामुळे तिने शिकवल्यामुळे कसं असतं ना की आईने शिकवलेलं कधीही जास्त लक्षात राहतं. तर त्याच्यामुळे ते गाणं मला तिथे गाताना काही त्रास झाला नाही आणि ती माझ्या शेजारीच होती त्या स्टेज परफॉर्मन्सच्या वेळेस. त्यामुळे मला एक अशी भीती नाही वाटली, कारण की आईची जी ऊब असते, आईची माया असते ती एक वेगळीच असते. त्याच्यामध्ये अशी भीती वगैरे काही वाटत नाही. तू तुझा एक्सपिरियन्स तर सांगितलास, 2 ओळी गाऊन दाखवलं त्या गाण्याच्या. नक्की. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून, बोट श्री हरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंधी लवकर देई, सुभद्रा बोलली शालूनी पैठणी फाडून का देऊ, चिंधी तुम्हास मी पाठची बहीण, झाली वैरीण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. मस्तच मस्त, अगदी मस्त गाणं झालं, अंगावर अक्षरशः गाता आला. तर पुढे वळूयात. मला तुझा हा प्रश्न आहे, पॉप आणि रॅपचं आपलं जे वाढतं कल्चर आहे त्याच्यामध्ये तू शास्त्रीय संगीत का निवडलंस? जर तुम्ही आता बघितलं ना तर हा जनरेशन, मी जसं मगाशी म्हटलो की हा जनरेशनच बॉलिवूडचा आहे किंवा आत्ताची जर जनरेशन बघितलं तर रॅप किंवा अशा गोष्टींना जास्त प्राधान्य दिलं जातं. तर खरं सांगायला गेलं तर तू जो प्रश्न विचारलास की शास्त्रीय संगीतच का निवडलं,
कारण की लहानपणापासून जसं मी सुरुवातीला सांगितलं ते संस्कारच असे झाले की मला त्यामुळे असं नाही म्हटलं तरी उच्च जे काय संगीत असतं तर ते उच्च संगीत ऐकण्याची सवय लहानपणापासून वाटली. त्या संस्कारांमुळे संगीत ऐकण्याची सवय आधीपासून लागली आणि त्यामुळे डोळसपणे मला असं वाटतं की या रॅप किंवा बॉलिवूडकडे एक असा थोडंसं तिथे माझी नजर गेली नाही. त्यामुळे आणि दुसरं सांगायला गेलं तर शास्त्रीय संगीत इतकं अवघड आहे की त्याचा अभ्यास करणं आणि त्यामध्ये रंगून राहणं ही खरी खूप मला एक मज्जा वाटली. त्यामुळे शिकण्याचा भाग तर आहेच, पण संगीतामध्ये शिक्षण सुद्धा खूप महत्वाचं असतं. म्हणजे माझी गुरु आहे, म्हणजे माझी ताई, म्हणजे मी तिला ताईच म्हणतो. तर ती कायम सांगते की संगीत असेल किंवा कुठलीही कला असेल तर ती आत्मसात करायची असेल, ती जर आपल्याला शिकायची असेल तर ती कुठल्या सोशल मीडिया किंवा युट्यूब कडून आपल्याला ती शिकता येत नाही. तर त्याला एक गुरुच लागतो. तर गुरुशिवाय कुठलीही जी कला असते तर ती अर्थपूर्ण राहत नाही असं मलाही त्यामुळे खूप वाटायला लागलं. आणि त्यामुळे रॅप आणि बॉलिवूडपेक्षा मी जास्त शास्त्रीय संगीताला प्राधान्य द्यायला सुरुवात केली तेव्हापासून. आत्ताच्या जगात आपण बघतोच की काय म्हणतो, शास्त्रीय संगीताची आवड खूप लोकांना कमी झाली आहे, ऐकणं कमी झालंय. तर त्या बाबतीत तुला काय म्हणायचंय? आता जसं मी म्हटलं तसंच शास्त्रीय संगीत समजायला आहे ना एक खूप जाण लागते. म्हणजे तो माणूस सुद्धा जो ऐकतोय तो सुजाण लागतो. कारण की ते असं कोणी ऐकून मग म्हणजे मला सुद्धा आहे ना इतक्या वेळा कमेंट्स आल्या की तू जे गातो ते आम्हाला कळत नाही किंवा तू काय गातो ते समजत नाही. तर ह्याच्यासाठी एकतर त्याबद्दलचं जे नॉलेज असतं तर ते खूप महत्वाचं असतं. आणि शास्त्रीय संगीत इतकं डेप्थ आहे, त्याला इतकी डेप्थ आहे ना की ते समजून घ्यायलाच खूप अवघड आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी सायन्स असतं. हे आपलं जे संगीत आहे त्याला सुद्धा एक शास्त्र आहे, त्याला सुद्धा एक नियम आहे. तर त्यानुसार चालणं हे खूप अवघड असतं. त्याला समजायला म्हणजे आपल्याला एक रसिकच लागतो. अगदी बरोबर आहे. युथ मध्ये शास्त्रीय संगीत रुजावं यासाठी तू काय प्रयत्न करतोस? आणि त्यालाच जोडून मी प्रश्न विचारतो तुला, तुझा परफॉर्मन्स चांगला व्हावा यासाठी तू स्वतःहून काय प्रयत्न करतो? शास्त्रीय संगीत आजकालच्या युथमध्ये जर रुजू करायचं असेल तर मला वाटतं की जर ते माझ्यामुळे, म्हणजे अनेक कलाकार आहेतच, पण जर माझ्यामुळे किमान 2 लोकांमध्ये जरी ते शास्त्रीय संगीत जर रुजू झालं तर मी शिकण्यामागे काहीतरी खरंच त्यामागे काहीतरी झालेलं आहे असं मला खूप वाटेल. कारण की शास्त्रीय संगीत आजकालच्या युथमध्ये रुजू करणं हेच मुळात खूप अवघड आहे. कारण की आजकालच्या जनरेशन यापासून ते लांबच असतात. त्यामुळे हे खूप आवडेल. आणि परफॉर्मन्स चांगला होणं म्हणजे सांगायचं म्हणजे की मला देवावरती अतिशय विश्वास आहे. त्यामुळे जरी देवाचं जरी नाव घेतलं तरी तो परफॉर्मन्स चांगला होण्यासाठी खूप एक बळ पण मिळतं. आणि ते पहिली गोष्ट कुठला तरी परफॉर्मन्स चांगला होणं म्हणजे अगदी नाट्यसंगीत असेल किंवा काही, म्हणजे नाट्यसंगीतामध्ये सुद्धा माहिती का त्यात जर पात्रामध्ये जर आपण गेलो, ते पात्र कशाचं आहे, त्या पात्रामध्ये काय त्याची भूमिका आहे, त्यामध्ये जरी आपण जर जाऊन ते जर सादर करण्याचा प्रयत्न केला तर परफॉर्मन्स ओपोपच तो चांगला होतो. आता परफॉर्मन्स बद्दल आपण बोललोच. खूप जणांच्या मध्ये स्टेज फिअर असतो, तुझ्यामध्येही असेल. तू बदलला कसा, किंवा तो स्टेज फिअर तू घालवलास कसा? आणि आपल्या युथला तू काय सांगशील की तो आपण स्वतःहून कसा घालवू शकतो स्टेज फिअर? स्टेज फिअर हाच मोठा विषय. म्हणजे जरी तुम्हाला 4 भिंतीच्या खोलीमध्ये तुम्ही सगळंच चांगलं करू शकता, पण जेव्हा तुम्हाला ते इतरांसमोर ते पोचवायचं असतं, इतरांकडे पोचवायचं असतं, सादर करायचं असतं, तेव्हा स्टेज फिअर, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी येतातच. तर स्टेज फिअर कसा घालवायचा हे ऍक्च्युली मी कसा शिकलो, किंवा मला सुद्धा खूप भीती वाटायची. भीतीच्या वेळेस अगदी मी शाळेतला एक प्रसंग सांगतो यामध्ये. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता आणि ऍक्च्युली तेव्हा शाळेमध्ये मी म्युझिक ग्रुपचा भाग असल्यामुळे मला अनेक स्टेजवरती परफॉर्म करण्याची, त्या समूह गीत गायन स्पर्धा वगैरे हे शाळेमध्ये आपल्याला खूप जास्त दिसतं. तर तेव्हा त्या कारणामुळे माझी एक स्टेज फिअर जरा कमी झाला असं मी म्हणू शकतो. कारण की तेव्हा मी तुला जसं सांगितलं तर तेव्हा मी एक आलापमाला दिला होता आमच्या संगीताच्या शिक्षकांनी. तर ऑन स्टेज मी तो विसरलो होतो. आणि ऑन स्टेज मी विसरलो आणि मी ऍक्च्युली तिथे पूर्ण असा कन्फ्युज झालो की मी आता काय करू, आणि त्यांनी तो घेऊन वगैरे ते थोडं सारवलं होतं. पण स्टेज फिअर ही मला आधीपासून थोडीशी भीती आहेच आणि आता कुठे ती थोडी थोडी कमी होत चालली. आणि एकदा वातावरण आपलं झालं म्हणजे आपलं महाविद्यालय किंवा आपला परिसर
एकदा ते एन्व्हायरमेंट आपलं फ्रेंडली झालं की आपोआप स्टेज फिअर जातोच. तू आता शाळेचा तुझा प्रसंग सांगितलास, एवढ्या म्हणजे अख्ख्या शाळेसमोर गायचं ते समूह गीत म्हण किंवा कुठला आपला कार्यक्रम असेल, तर तो एक्सपिरियन्स बद्दल जरा सांगला. शाळेचा होता तो. तर तेव्हा ऍक्च्युली असं व्हायचं की सगळ्या मुलांमध्ये असा मी एक वर असायचो हा. की बाबा हा टीचरांचा जरा स्पेशल असतो, किंवा ते एक असतं ना लहान अगदी महाविद्यालयामध्ये पण लहान असतं की हा सुंदर गातो म्हणून टीचर त्याची जरा, हे लहानपणापासून माझ्या बरोबर अजून सुद्धा मी महाविद्यालयात असताना पण हे होतं की थोडंसं एक पॅम्परिंग जे म्हणतो की सगळ्या गोष्टींमध्ये सूट मिळते की किंवा काही झालं नाही कधी की ठीक आहे तू तिथे होतास ना त्यामुळे आम्ही तुलाही सूट देतो. त्यामुळे शाळेचा माझ्या गाण्यामध्ये सुद्धा इतका मोठा वाटा आहे की अनेक कॉम्पिटिशन मध्ये मी शाळेमुळे उतरलो. तर कॉम्पिटिशन काय असते, कॉम्पिटिशन कशी लढायची किंवा काय आपल्यामध्ये पाहिजे तेव्हा आपण सर्व्हाइव्ह होतो, हे सगळं मला शाळेमुळे कळालं. आणि आमच्या शाळेमध्ये ज्या आमच्या अश्विनी महाजनी मॅडम होत्या तर त्यांच्यामुळे सुद्धा अनेक गोष्टी या कॉम्पिटिशन किंवा गाण्यांबद्दल, म्हणजे माझी काकू जसं शास्त्रीय संगीतात जसं शिकवते तशी अश्विनी महाजनी मॅडमनी मला अगदी आजकालच्या जनरेशनची गाणी किंवा जर जी मी तिथे सादर केली तर त्याच्यामध्ये त्यांचा एक खूप मोलाचा वाटा होता असं मला खूप वाटतं. बरं, तू आता थोड्या वेळापूर्वीच आपल्याला नाट्यसंगीताबद्दल बोललास. नाट्यसंगीत काय मला जाणून घ्यायला आवडेल. व अजून तू कुठलं नाट्यसंगीत पाहिलंयस किंवा नाट्यसंगीत कसं घडतं, काय प्रोसेस आहे त्याबद्दल सांगशील? संगीत, नाटक आणि नाट्यगीत असं स्पेशली जर आपण म्हणायला गेलं ना तर त्याचा आणि माझा एक असा खूपच असा चांगला संबंध आहे. कारण की अगदी लहानपणापासून मी राधाधर मधुमिलिंद सारखं नाट्यपद असेल किंवा अगदी आत्ताच्या पण ह्याच्यामध्ये संगीत मानापमान असेल तर त्याच्यामधली काही नाट्यगीतं सादर केली, अनेक कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा सादर करून मी कॉम्पिटिशन मध्ये ह्याच्यावरती चांगला नंबर मिळवला. तर त्यामुळे एक नाट्यगीत माझ्यासाठी एक खूप असा जीवाभावाचा टॉपिक आहे असं म्हणायला काय हरकत नाही. नक्कीच. 2 ओळी ऐकून दाखवशील का आम्हाला नाट्यसंगीताच्या? नक्की. तर मी लहान असताना ना हे नाट्यगीत खूप म्हणायचो, राधाधर मधुमिलिंद, आणि हे खूप सुप्रसिद्ध आहे तसं. तर त्याचे मी 2 ओळी ऐकवण्याचा प्रयत्न करतो. राधाधर मधुमिलिंद जय जय रमा रमण हरि गोविंद, रमा रमण हरि गोविंद, राधाधर मधुमिलिंद जय जय, गोपसदन गुरुवनिंद खेलन गोपसदन, आ आ गोपसदन गुरुवनिंद खेलन, बलवस्तुति ते निंद जय जय, बलवस्तुति ते निंद जय जय, रमा रमण हरि गोविंद, राधाधर मधुराधाधर मधुराधाधर मधुमिलिंद. मस्तच झालं. तुझं आणि नाट्यसंगीताचं प्रेम ह्याच्यावरून दिसूनच येतं आपल्याला. नाट्यगीत असतील, अभंग असतील, भावगीत, भक्तिगीत, यामध्ये तुला काय ऐकायला आवडतं? ऐकायला आवडतं पेक्षा ऐकायला आवडणं म्हणजे आपलं मन रमणं असतं असं मला खूप वाटतं. की माझं पर्सनली जर वैयक्तिक विचारायला गेलं तर माझं जास्त अभंग असेल किंवा नाट्यगीत ह्याच्यात जास्त मन रमतं. म्हणजे अगदी तू जसं विचारलंस की कोणाचं ऐकायला आवडतं, तर ऐकायला म्हणजे असं किशोरीताईंचे काही अभंग असतील किंवा अगदी आत्ताच्या ह्याच्यामध्ये जरी आपण म्हटलं तर मंजुषाताईंचे आपण जर बघितले तर आत्ताचे अभंग असतील, म्हणजे अवघाची संसार असेल किंवा असे जे अभंग आहे अशा मध्ये माझं जास्त मन रमतं असं मला खूप वाटतं. म्हणजे इन ओव्हर की भक्ती संगीतामध्ये एक मला वाटतं खूप ताकद आहे, तर त्याच्यामध्ये मला एक वेगळी प्रकारची एक ऊर्जा मिळते आणि त्यामध्ये माझं एक मन रमतं असं मला खूप वाटतं. शास्त्रीय संगीत सोडून अजून तुला काय काय गुणगुणायला आवडतं? तसं सांगायला गेलं तर सुरेश वाडकरांचं आहे ना, पाहिले ना मी तुला एक गाणं आहे, तर ते मला इतकं आवडतं ना, तर ते मी जास्त ऐकतोय आणि ते गातो सुद्धा. एक झलक बोलते.
नक्कीच. एक 2 ओळी ऐकवण्याचा प्रयत्न करतो. हिमवर्षावातही कांती तव पाहुनी तारका नभातल्या लाजल्या मनातुनी ओघळले हिम तुषार गालावर थांबले ओघळले हिम तुषार गालावर थांबले नाकळे कधी कुठे मन वेडे गुंतले पाहिले न मी तुला पाहिले न मी तुला पाहिले न मी तुला. क्या बात है, मस्त. अगदी आठवण आली असेल. बरं, गमतीचा भाग जाऊ दे. एक क्लासिकल सिंगर म्हणून तुझ्या जडणघडणीत संगीताचा आणि रियाजाचा कसा फायदा झाला? तर सांगायचं म्हणजे असं की मी तुम्हाला जसं आधी सांगितलं की हे जे संस्कार असतात ना, तर हे आपल्याला शांत राहायला शिकवतात. म्हणजे जर आपण बघितलं तर अगदी आपण आत्ताच्या काळातलं जरी संगीत आपण ऐकलं तरी आपल्याला त्याच्याने एक रिलॅक्स व्हायला होतं किंवा आपण अगदी शांत होतो. तर हे जे संस्कार आहेत शास्त्रीय संगीताचे, जेव्हा आपण हे आत्मसात करतो तेव्हा मला जो बदल वाटला तो मी स्वतः ह्याच्यामुळे शांत झालो. म्हणजे एक लक्ष विचलित होत नाही किंवा जर ह्याच्याने मी जसं आधी सांगितलं की ह्याला शास्त्रीय संगीत जेव्हा आपण शिकतो किंवा सादर करतो तेव्हा एक कॉन्सन्ट्रेशन लागतं. तर त्यामुळे माझे अभ्यासामध्ये अकॅडमिक्स जर बघितलं तर अकॅडमिकल सुद्धा कॉन्सन्ट्रेशन जे ते थोडं वाढायला मदत झाली आणि एक सर्वांगीण विकास होता असं मला खूप वाटतं. त्याला जोडून माझा तुला पुढचा प्रश्न आहे, आत्ताच्या युथशी तू कसा कनेक्ट होतो? सोशल मीडिया, टेक्नॉलॉजी, त्याचा तू कसा वापर करतो युथशी कनेक्ट व्हायला? हा, तर आत्ता आपण सहसा बघतो की इंस्टाग्राममध्ये रील्स, युट्यूबवरचे शॉर्ट्स वगैरे वापरून प्रसिद्धी मिळतेच, नाही असं नाही. जो कोण ज्याच्यामध्ये खरंच टॅलेंट आहे तो होतोच. आपण अगदी आत्ता ह्याच्यामध्ये बघतो अनेक कलाकार आहेत. पण मला माझ्या गुरूंनी म्हणजे अश्विनी त्यांनी जे सांगितलंय ना त्यानुसार म्हणजे मला सुद्धा आता ते असं कुठेतरी जाणवायला लागलंय की आधी पूर्णपणे शिकलं पाहिजे, मगच ते सादरीकरणामध्ये आलं पाहिजे. तर सुरुवातीला आत्ता जसं तू म्हटलास की तू काय वापर करतो, तर कॉम्पिटिशन असेल तर हा एक भाग वेगळा. पण सोशल मीडियापासून जरा मी आत्ता ह्यापासून जरा लांब असल्यामुळे ते अलिप्त आहे मी त्याच्यापासून. त्यामुळे थोडंसं मी त्याचा वापर कमीच करतो. म्हणजे आता मी स्वतः पूर्ण शिकतो, त्याच्यानंतर आधी मी स्वतःला जरा अजून डेव्हलप करून मग नंतर नक्कीच मी वापर करेन, त्याच्यात काही हे नाही. आणि त्याची मदत तर होतेच आपल्याला. मदत तर होतेच. बरं, आणखी प्रेक्षकांसाठी तू जेव्हा सादरीकरण करतोस तेव्हा तुझी कशी क्रिएटिव्ह प्रोसेस असेल, ती कशी असते? तर बरोबर प्रश्न आहे. अगदी कुठला तसा भाव खूप महत्वाचा असतो संगीतात. म्हणजे अगदी एखादं नाट्यपद असेल किंवा अगदी एखाद्या रागाची रचना असेल तर ती समोरच्यापर्यंत पोचवणं, त्याच्या मनाला भिडणारी पाहिजे. ती खरं तर मला वाटतं की ते खरं कौशल्य आहे आणि तीच क्रिएटिव्हिटी आहे. तर ती पोचवणं हे खरं अवघड असतं. आणि खरं तर हे मी जेव्हा गाणं शिकतो तर मला वाटतं की हा एक मोठा चॅलेंज आहे की आपला जो भाव आहे तो समोरच्याच्या पूर्ण तो हृदयामध्ये गेला पाहिजे. हे मला वाटतं हे खरं क्रिएशन आहे. त्या एक भाव कसा येईल तर जेव्हा आपण त्या भूमिकेत जाणार. म्हणजे आता सपोज एखादं मी आता मगाशी जे नाट्यपद गायलं होतं ते कशाचं होतं तर राधा धर मधुमिलन, म्हणजे पूर्ण ते कृष्ण आणि राधेचं सगळं त्याच्यामध्ये वर्णन होतं. तर जेव्हा त्या भूमिकेत जातो, जेव्हा ते आपण कॅरेक्टर पकडतो तेव्हा ते मला वाटतं तेव्हा ते गाणं उठून दिसतं असं मला वाटतं. तर आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये अनेक विविध प्रकारचे संगीताचे प्रकार पाहिले. शास्त्रीय संगीत आपण काय असतं किंवा त्याचं डेप्थनेस काय आहे ते आपण आज आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून समजून घेतलं. अजून युथशी शास्त्रीय संगीताला आपल्याला कसं कनेक्ट करता येईल ते आपल्याला बघायला मिळालं. आज आपला पॉडकास्टचा दुसरा एपिसोड
तर आपण आजच्या पॉडकास्टमध्ये युथची आणि म्युझिकचं कनेक्शन जाणून घेतलं आणि ऋतुजचे विचार आपण ऐकले. तर पहिलं तर मी तुझे आभार मानतो. आणि ऋतुजने अगदी आपल्याला जी गाणी आपल्याला गाऊन दाखवली, अगदी अंगावर काटा आणणारी ती गाणी होती. अशा त्या सुंदर गाण्यांसाठी पण मी त्याचे आभार मानतो. तर प्रत्येक गाण्याची सांगता भैरवीनी होते. तर मी त्याला एक विनंती करतो की एक भैरवी होऊन जाऊ दे. नक्कीच. आणि तुम्ही सुद्धा मला या क्रॉनिकल कट्टाच्या माध्यमातून मला सुद्धा माझे विचार व्यक्त करता आले, त्यासाठी तुम्हालाही खूप धन्यवाद. तर त्याची भैरवी आपण आता ऐकू. अच्युता अनंता श्रीधरा माधवा देवा अधिदेवा पांडुरंगा अच्युता अनंता श्रीधरा माधवा देवा अधिदेवा पांडुरंगा देवा अधिदेवा पांडुरंगा कृष्ण विष्णु हरि गोविंद वामना कृष्ण विष्णु हरि गोविंद वामना तूची नारायणा तूची नारायणा नामधारी देवा अधिदेवा पांडुरंगा अधिदेवा पांडुरंगा अधिदेवा पांडुरंगा अच्युता अनंता श्रीधरा माधवा देवा अधिदेवा पांडुरंगा देवा अधिदेवा पांडुरंगा देवा अधिदेवा पांडुरंगा. ही अशी सुंदर भैरवी आपल्याला ऐकायला मिळाली. आणि अशाच सुंदर गप्पांसाठी आणि अशाच मैफिलींसाठी स्टे ट्यून ऑन क्रॉनिकल कट्टा.